नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FOBSC कॉम्प्युटर सायन्सच्या स्टॅटिस्टिक्स पेपर फर्स्ट, दॅट इज मेथड्स ऑफ ॲप्लाइड स्टॅटिस्टिक्स सेमिस्टर सेकंड मधील चॅप्टर 1 वर आपण एक्झाम्पल बघतो. एक्झाम्पल 1 बघ. फॉलोइंग आर द व्हॅल्यूज ऑफ इम्पोर्ट ऑफ रॉ मटेरियल अँड export of finished product in suitable units. आणि आपल्याला हा टेबल दिलेला आहे एक्सपोर्ट आणि इम्पोर्टच्या व्हॅल्यूजचा. या एक्सपोर्टच्या व्हॅल्यूज आहेत, या इम्पोर्टच्या व्हॅल्यूज आहेत. प्रश्न काय विचारला? कॅल्क्युलेट द कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन बिटवीन द इम्पोर्ट व्हॅल्यूज अँड एक्सपोर्ट व्हॅल्यूज. सपोज x is equal to export and y is equal to import. मग एक्सपोर्ट आणि इम्पोर्टचा जो तक्ता आम्हाला दिला त्यामध्ये आपण जो आता टेबल बनवणार, चार्ट बनवणार, त्यामध्ये x आणि y च्या किमती लिहिणार. तुम्ही म्हणालात x म्हणजे एक्सपोर्ट, y म्हणजे इम्पोर्ट. मग दिलेल्या तक्त्यात या ज्या एक्सपोर्टच्या किमती आहेत ह्या आपण एक्स मध्ये लिहिणार आणि इम्पोर्टच्या या ज्या किमती आहेत ह्या आपण वायच्या कॉलममध्ये लिहिणार. सो दिस इज एक्स अँड वाय आणि ह्या त्यांच्या किमती. एक्सच्या किमती या आहेत, वायच्या किमती या आहेत. मग आपण काय केलं? सो सम ऑफ एक्स म्हणजे या सगळ्यांची बेरीज केली, ती बेरीज आली 147. मग सम ऑफ वाय केली, ती सम ऑफ वाय आली बघ 170. त्यानंतर आपण एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरचा परत कॉलम केलेला आहे. दॅट मीन्स स्क्वेअर ऑफ एक्स इज 100, 121, 196 अशा रीतीने या प्रत्येकाचे स्क्वेअर आपण या एक्स स्क्वेअरच्या कॉलममध्ये लिहिले. सिमिलरली वायच्या कॉलममधील हे जे अंक आहेत, हे जे फिगर आहेत, यांचे इथं स्क्वेअर केले. 12चा स्क्वेअर 144, 14 196 अशा पद्धतीने यांचे स्क्वेअर या वाय स्क्वेअरच्या कॉलममध्ये लिहिले. आणि फायनल आपण एक्स वायचा कॉलम केला, म्हणजे एक्स आणि वाय यांचा प्रॉडक्ट या इथे लिहिलं. 11 गुणिले 14 154, दॅट इज एक्स वाय मध्ये. अशा रीतीने हा गुणाकार आपण प्रत्येक वेळेस केला आणि तो एक्स वायच्या कॉलममध्ये लिहिला. अशा रीतीने मग आपण एक्स स्क्वेअरची ॲडिशन केली, एक्स स्क्वेअरची ॲडिशन केली, ती लिहिली सम ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2291. मग वाय स्क्वेअरची ॲडिशन केली, लिहिलं आपण समेशन वाय स्क्वेअर इज इक्वल टू 3056. यांची ॲडिशन आली 3056. अँड फायनली या एक्स वायची आपण ॲडिशन केली, त्याला म्हणलं आपण सम ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 2638. अशा रीतीनं हा एक्स वाय, एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअर आणि एक्स वायचा चार्ट बनवला, किमती भरल्या आणि त्यांची प्रत्येकाची इथं आपण ॲडिशन लिहून टाकली. हियर n इज इक्वल टू 10 म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन जे दिलेत, एक्सपोर्ट आणि इम्पोर्टचे जे आकडे दिलेत ते 10 आहेत. सो n इज इक्वल टू 10. मग आपण काढला मीन एक्स बारचा. एक्स बार दॅट मीन्स मीन ऑफ एक्स, म्हणजे एक्सपोर्टचे जे आकडे दिले त्याचा मीन काढला. मीन काढण्याचा फॉर्म्युला सम ऑफ एक्स अपॉन एन. सम ऑफ एक्स आपली 147 आली होती आणि n 10 आहे. सो 10 आहे म्हणजे एक घरानंतर डेसिमल देणार, दॅट इज 14.7. हे झालं मीन एक्स बार. सिमिलरली वाय बार काढा, म्हणजे मीन ऑफ वाय. मीन ऑफ वाय इज गिवन बाय सम ऑफ वाय अपॉन एन. सम ऑफ वाय 170 अपॉन एन, दॅट इज 10. 0 0 कट, सो 17. अशा रीतीने एक्स बार मिळाला 14.7, वाय बार मिळाला 17. आता आपण कोएफिशियंट ऑफ कोरिलेशनचा फॉर्म्युला लिहिणार. आर इज इक्वल टू सम ऑफ एक्स वाय मायनस एन
into x bar into y bar upon root of sum of x square minus n x bar square into sum of y square minus n y bar चा स्क्वेअर. मग सम ऑफ एक्स वाय आमच्याकडे होतं 2638, हे मायनस n इज इक्वल टू 10 इंटू एक्स बार आपलं आलंय 14.7, वाय बार आपलं आलेलं 17. मग सम ऑफ एक्स स्क्वेअर इज 22.91 मायनस n 10 आणि एक्स बारचा स्क्वेअर म्हणजे 14.7 चा स्क्वेअर, हा पहिला ब्रॅकेट, इंटू सम ऑफ वाय स्क्वेअर 3056 मायनस n आहे 10 इंटू वाय बार स्क्वेअर म्हणजे 17चा स्क्वेअर. मग 2638 तसाच ठेवला मी, मायनस हा प्रॉडक्ट केला मी 10 इंटू 14.7 इंटू 17, 10 इंटू 14.7 इंटू 17. This product is 2499. म्हणून या इथं मी लिहिला 2499 यांचा प्रॉडक्ट. आता आपल्याला हे बघायचंय, हा 2291 जसाच्या तसा राहील अंडर रूट 2291 जसाच्या तसा राहील मायनस 10 इंटू 14.7 चा स्क्वेअर करायचा आहे. हा 10 इंटू 14.7 चा स्क्वेअर दॅट इज 2160.9. तर या इथं मी लिहिलं 2160.9. आता आपल्याला याचा विचार करायचा आहे. हा 3056 मी जसाच्या तसा लिहिला मायनस 10 इंटू 17 चा स्क्वेअर, दिस इज 10 इंटू 17 स्क्वेअर इज इक्वल टू 2890. सो हिअर 2890 असं मी लिहिलं. आता आपण 2638 मधून 2499 सबट्रॅक्ट केले तर ते उरतात 139. 2638 minus 2499 that will give you 139. सो या इथं मी लिहिलं 139. आता आपण हे आणि हे जर सबट्रॅक्ट केलं तर रूटमध्ये काय येतं बघा, 2291 मायनस 2160.9. This is 130.1 130.1 इंटू, आता ही सबट्रॅक्शन आपण करतोय, ही 3056 minus 2890, so that is 166. so या इथं मी लिहिलं 166. आता आपण काय करू की हा प्रॉडक्ट करून घेऊ रूट मध्ये. पहिल्यांदा काय प्रॉडक्ट, तो 130.1 इंटू 166, सो दॅट इज इक्वल टू 21596.6. हा झाला हा प्रॉडक्ट. आता आपण याचं स्क्वेअर रूट काढून घेणार. स्क्वेअर रूट ऑफ 21596.6.
that is 146.9578 So this figure we can write 146.957. So this 7 is greater than 5. So cut from this and add 1 in 5. You will get 146.96. So this is 146.96. And finally, we have to divide 139 by 146.96. So 139 divided by 146.96, and this will give you 0.94583. So this figure is less than 5. So cut from this and only write these 4 figures. So that means 0.9458. 0.94583. So these 3 we can cut, which is less than 5, and finally our coefficient of correlation is equal to 0.9458 only. धन्यवाद.